बघूया आता मार्केटमध्ये ह्या वीकमध्ये आपल्याला कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं आणि ह्या वीकमध्ये मार्केट कशा पद्धतीने वर्किंग करू शकतं. एक्झॅक्टली आपण ज्या पद्धतीने मागच्या वीकमध्ये प्लॅनिंग केलं होतं की मार्केट ह्या लेवलला जाऊ शकतं आणि तिथे तिथे तुम्हाला टार्गेट दिसून येऊ शकतं. मागच्या वीकचं जे टार्गेट होतं 23,500च्या आसपास होतं. 23,500 ऑलमोस्ट डन झालेला आहे आणि इथून पुढे जे आपल्याला वर्किंग करायचं तेही जरा कॉल साईडलाच वर्किंग करायचं आहे. हा जो डाऊन मुवमेंट आला हा डाऊन मुवमेंट म्हणजे सेलिंगचं मुवमेंट नाही आहे. कंटिन्यू परत बाईंग येऊ शकते आणि ही बाईंग 23,767 नंतर येऊ शकते. इथून तुम्हाला कंटिन्यू बाईंग मुवमेंट दिसून येऊ शकतात. अजून एकदा की जर समजून चला ह्या लेवलला जर एकदा मार्केटनं ब्रेक केलं तर इथून पण मोठी रॅली आपल्याला मार्केटमध्ये दिसून येऊ शकते. फक्त तुम्हाला ब्रेक देऊ पण जरासं वेट करायचं आहे. बऱ्याच वेळेस मंगळवार किंवा बुधवारी पण होऊ शकतो कारण सोमवारी मार्केट बंद आहे. सोमवारी मार्केट बंद असल्यामुळे तुम्हाला मंगळवारी दुसरी गोष्ट ह्या वीकमध्ये एक सुट्टी असल्यामुळे प्रीमियम डीकेचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे ऑप्शन मधला जर तुम्ही म्हणजे ऑप्शन मध्ये किंवा निफ्टी बँक निफ्टी मधला जर तुम्ही ट्रेड निवडला तर प्रीमियम डीके हाय होणार आहे एवढं फक्त तुम्हाला माहित असू दे. त्यामुळे फक्त एक डोक्यात म्हणजे एक डोक्यामध्ये गोष्ट लक्षात घ्या की टोटल ज्यावेळेला तुम्ही एखादी एंट्री माराल त्यावेळेला तुमचं नुकसान 500च्या ऐवजी 700 800 हजार रुपये पण जाऊ शकतं. त्यामुळे ह्या वीकमध्ये ट्रेडिंग करताना फक्त जपून करा कारण ज्या ज्या वीकमध्ये सुट्ट्या असतात तसं प्रीमियम देखील जास्त होत असतं. दुसरी गोष्ट अशी की जस्ट मार्केटमध्ये जर बघितला मुवमेंट ही जी मुवमेंट आहे ह्या मुवमेंटला आपण हवं तसं एवढं फोकस करणार नाही. सगळ्यात बेस्ट वे एकच राहणार एकतर हा झोन ब्रेकआउट आणि नंतर हा झोन ब्रेकआउट. ह्या झोनला पण आपण तसं पाहिजे तसं व्हॅलिड नाही कारण मार्केट इथून एक रिव्हर्स दाखवलेला आहे मग परत ह्या ठिकाणी रिव्हर्स येण्याचे पण चान्सेस आहेत. त्यामुळे हा इथे ह्या ठिकाणी एक झोन आपण ड्रॉ करतोय म्हणजे तुमचं टार्गेट आहे ते तुम्ही इथं पण टार्गेट जर ठेवलं तरी पण चालू शकतं. हा झाला एक छोटासा निफ्टी बँक निफ्टीचा व्ह्यू. ह्या वीकमध्ये निफ्टीला तुम्हाला 24,000 ह्या लेवलला पाहायचा आहे. ऑलमोस्ट मागच्या लेवल 23,500 सांगितलं 23,500 डन आहे आणि 24,000 जर म्हटलं तर ह्या वीकमध्ये 24,000 लेवल परत दिसून येऊ शकते. त्यानंतर आपण पाहूया बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे. फक्त हे वर्किंग समजून घेण्याच्या आधी एवढंच तुम्हाला सांगायचं आहे आपल्या म्हणजे जेवढे युट्यूब चॅनल जेवढं तुम्हाला व्हायरल करता येईल तेवढं व्हायरल करा कारण जेवढं व्ह्यूज जास्त असते मला त्या लेवलनं किंवा आपल्या टीमला त्या लेवलनं अनालिसिस करायला खूप चांगलं होऊन जाईल. पण ज्या लेवलनं आपण अनालिसिस करतो त्या अनालिसिस तुम्हाला अॅक्युरन्सी पाहिलाच असेल तुम्ही त्या लेवलनं जर तुम्ही ट्रेडिंग केलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने बेनिफिट पण झाला असणार आहे. पण असं जर कंटिन्यू तुम्हाला बेनिफिट व्हायचं असेल किंवा असंच आम्ही तुम्हाला कंटिन्यू जर अनालिसिस द्यायचं असेल तर फक्त आमचे व्ह्यूज वाढायला पाहिजेत आमची एवढीच कंडिशन आहे. आता जसे जे व्ह्यूज आहेत ते कमी कमी 150च्या आसपास किंवा 100च्या आसपास जातात. हेच मला 200 पण पाहिजे जो पण आपल्याला 200 व्ह्यूज येत नाहीत तो पण ह्याच्या नेक्स्ट व्हिडिओ आपण ग्रुपमध्ये टाकणार नाही. त्यामुळे 200 व्ह्यूज येऊपर्यंत हा हा लास्ट व्हिडिओ असं म्हणलं तर काही हरकत नाही. ह्याच्यानंतर जे व्हिडिओ येणार तो 200 व्ह्यूज झाल्यानंतरच येणार. मग 200 व्ह्यूज करण्यासाठी तुम्ही जे टास्क जेवढं तुम्हाला एकमेकांना शेअर करता तेवढं शेअर केलं तर खूप चांगलं होऊन जाईल. ओके. अनालिसिसची तुम्हाला ताकद किंवा अनालिसिसचं कसं पद्धतीने वर्किंग करत तुम्हाला कल्पना आहे. फक्त हे अनालिसिस आपल्याला जास्त माणसांच्यावर पोहोचायचं एवढंच माझं म्हणणं आहे. तर एक लक्षात घ्या बँक निफ्टी मधला जो व्ह्यू आहे ते बँक निफ्टीचा व्ह्यू आहे ते बँक निफ्टीला आपला कॉल साईडला बसायचा आहे. पण ते कॉल साईडची जी आपण एंट्री करणार ती कॉल साईडची एंट्री आपल्याला ह्या झोनच्या वर घ्यायचा आहे. ह्या ठिकाणी आपल्याला झोनला एंट्री घ्यायची नाही. हा जो झोन आहे बँक निफ्टीचा आधीच झोन होता. इथे जर बघितला तर एकदाच बँक निफ्टीने ह्या ठिकाणी फेल केलं. हे पहिल्यांदा पुटला ब्रेक केलं म्हणजे डाऊनला ब्रेक केला त्यामुळे हे रिटेस्टला जाऊन मग टार्गेटला गेलं. ऑलमोस्ट ह्या लेवल सगळे टार्गेट्स डन होते पुढ साईडचे कुठलाही फेलियर नाही आहे. फक्त कॉल साईड झोन आपण एक चेंज केला. त्यानंतर बघा हे तर जर बाईंगला तुम्ही बसला तर पहिलं टार्गेट आणि सेकंड टार्गेट हे राहू शकतं. प्लस एकदा मार्केट 52,421च्या वरती गेलं तर आपल्याला मोठी पण रॅली दिसून येऊ शकते. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट जर बघितला तर आज जसं आपण दुसऱ्याला प्लॅनिंग करतो तसं मागच्या दुसऱ्याचं जर प्लॅनिंग तुम्ही जर बघितलं आपलं तर त्या ठिकाणी मार्केट बघा ह्या रेंजला होतं आणि 49,900च्या आसपास असताना मी तुम्हाला प्लॅनिंग सांगितलेलं की मार्केट 51,000 आणि 52,000 टच करू शकतं. मार्केटने त्या लेवलनं टचिंग पण केलं त्या लेवलनं आउटपुट पण दाखवला आणि हे असं अनालिसिस तुम्हाला सहजासहजी कुठल्याही चॅनलला किंवा कुठल्याही ठिकाणी दिसून येणार नाही कारण ह्याच्या पुढच्या लेवल आपण ड्रॉ करतोय आणि ह्याच्या पुढच्या राहू दे ह्याच्यापेक्षा आपण तुम्हाला खतरनाक लेवल तुम्हाला मी जस्ट गोल्ड मध्ये दाखवतो कारण आतापर्यंतचा हाय गोल्ड जरी असला तर आपण गोल्ड मध्ये एक लेवल काढलेली आणि त्या लेवलला मार्केटला ब्रेक करणं एवढं डिफिकल्ट झालं की त्या लेवलला अजून पण ब्रेक केलेलं नाही. ती लेवल कुठलं आहे किंवा कसं आहे तुम्हाला मी दाखवतो. फर्स्ट आपण बँक निफ्टी समजून घेऊया. बँक निफ्टीमध्ये पण लेवल बघा ही आपली बाईंग साईड आहे इथं पण बाईंग साईडला आहे. डाऊन साईडचा जरी व्ह्यू बघितला तर डाऊन साईडचा व्ह्यू फक्त 50,852च्या खालीच राहणार आहे. या ठिकाणी जरा डाऊनला जर येत असेल तर डाऊनला आपण हवं तेवढं फोकस करणार नाही. हे एक पुढचं डायरेक्शन आहे ह्या पुटला तुम्ही छोटंसं एवढं टार्गेट घेऊ शकता. आता जास्त डाऊन पण ते जाऊ शकत नाही. ऑलमोस्ट इथं पण गेलं होतं पण आता इथं परत जाऊ शकत नाही. त्यामुळे छोटंसं हे मायनर टार्गेट धरलं तरी पण चालू शकतं आणि उरलेला प्रश्न आपण कॉल साईडलाच विचार करणार आहोत बँक निफ्टीला. बँक निफ्टीचं नेक्स्ट टार्गेट 53,000 ह्या लेवल पण असू शकतं. हा छोटासा व्ह्यू झाला निफ्टी आणि बँक निफ्टीचा आणि जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं की गोल्ड मध्ये मी अशी एक लेवल काढलेलं की त्या लेवलला ब्रेक करणं मार्केटला हवं तसं पॉसिबल झालेलं नाही आणि ती लेवल तुमच्या समोर आहे
3086 मी ऑलमोस्ट ह्या रेंज म्हणजे जेव्हा मार्केट ह्या रेंजला होतं 3077 तेव्हा मी 3086 लेवल काढलेले. इथं ऑलमोस्ट जरासं 86ला टच झालं आणि लेवल बघ 0.50 पिप्स 0.5 पिप्स फक्त फरक आहे. तिथून मार्केट खाली आलं, इथून पण आलं, परत पण खाली आलं. विचार करा अजून ही लेवल ब्रेक केला नाही म्हणजे आपल्याला सपोर्ट अँड रेशन्स कशा पद्धतीने आपण ड्रॉ करतोय आणि कसं वर्किंग करतोय 2 मिनिटं विचार करून पहा. ह्याच्यासारखे अनालिसिस किंवा ह्याच्यासारखे कन्सेप्ट तुम्हाला सहजासहजी अदर चॅनलला दिसणार नाही. त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हे 9 वर्ष तुमच्यासाठी भरभराटीत जाऊ एवढीच अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट अशी की नवीन वर्षाचं नवीन बिझनेस किंवा नवीन अशा बऱ्याच गोष्टी सुरुवात करा जसं की ट्रेडिंग म्हणा किंवा बरेच बिझनेस आहेत. पण सुरुवात करा जेणेकरून चांगले पैसे आपल्याला मिळतील. ओके, ट्रेडिंग हे फील्ड भरपूर चांगलं आहे. जे नवीन चॅनलवर आपले ते नक्की सबस्क्राईब करा आणि ट्रेडिंगकडे फोकस करणार असेल तर नक्की आपल्याला फॉलो करा इंस्टा चॅनल. ओके, जस्ट हे एक लेवल आता मी बाईंगसाठी काढलेला आहे. समजून चला मार्केटनं 3086 म्हणजे ऑलमोस्ट दोनदा टॅप केलंय. तिसरे चान्सेस ब्रेकआउट यांचे आहेत. आता ब्रेक केलं तर ब्रेक केल्यानंतर लगेच तुम्हाला एंट्री घ्यायची नाही. मुद्दामनं मार्केट जे रिटेलर आहे त्यांचं एसिलेट करायला येणार. एसिलेट करायला येणार म्हणजे 3019 पण येणार. तुम्हाला ह्या झोनला बाईंगचा विचार करायचा आहे आणि इथून ऑलमोस्ट जो हाय आहे त्या हायच्या वरती जर टार्गेट ठेवा की त्या हायला जर टार्गेट आपण धरलं तरी चालू शकतं. 1-2 किंवा 1-3 तुम्हाला इथं मिळून येऊ शकतो. गोल्ड मधला हाच आपला एक ट्रेड आहे आणि ह्याच्यानंतर जर ट्रेड पाहिजे म्हणलं तर तुम्हाला 220 कंप्लीट करावे लागतील. जसं 220 कंप्लीट होतील तसं यानंतर आपला व्हिडिओ जाईल. सिल्वर मधलं सगळे झोन्स चांगल्या पद्धतीने वर्किंग केले आहेत. आता फक्त झोन मी घालवले आहेत. आता जसं सिल्वरचा झोन बघितला तर हा एक सेलिंग झोन आहे. मार्केट बरोबर त्या झोनला जायचं तुम्ही जर बघितलं असाल तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, एकतर ह्या ठिकाणी सेलिंगला बसायचं आणि समजून चला हा सेलिंग फेल गेला तर मग तुम्हाला इथून बाईंगचा बसायचं म्हणजे दोन्हीकडे कुठला ना कुठला तुम्हाला चांगलं प्रॉफिट होणार. हे फेल गेलं तर ह्याचा लॉस ह्या ट्रेडमध्ये निघणार. समजून चला सक्सेस झालं तर सक्सेस मध्ये मोठी रॅली आपल्या हातात येऊ शकते. ओके, कारण इथून मार्केट हे आणि हे टार्गेट पण देऊन येऊ शकतं. हा झाला आपला सिल्वर मधला ट्रेड. गोल्डचा आपण सांगितला, सिल्वरचा पण ट्रेड सांगितला. त्याच्यानंतर आपण बघूया स्टॉक्स मध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि कुठले स्टॉक्स बेस्ट राहतील जे ह्या वीक मध्ये पळतील. आता जर तुम्ही बघितलं तर बँकिंग सेक्टर हे भरपूर स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे बँकिंग सेक्टर स्ट्रॉंग असल्यामुळे बरेच बँकिंगचे स्टॉक्स मार्केट जरा जरी डाऊन आलं तरी पण बँकिंग स्टॉक्स डाऊन येत नाही तर ते अप चाललेले आहेत. आता प्रत्येक म्हणजे बँक आहेत जे कोटक, ऍक्सिस, आयसीआयसीआय किंवा एचडीएफसी बँक हे जर तुम्ही बघितलं तर हवं तसं जरा स्ट्रॉंगर बाईंग त्यात दिसून येते. त्यामुळे जर ह्या वीक मध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करणार असाल स्टॉक ऑप्शन मध्ये तर तुम्ही बँकिंग सेक्टर मधलं स्टॉक्स निवडलं तरी चालू शकतं. आता कोटक बँकेचा एक छोटासा व्ह्यू आपण काढलाय. एक तर हाय ब्रेक केला समजून चला हायला क्लोजिंग वर जर दिलं तर तुम्हाला इथं बाईंगचा विचार करायचा आहे. दुसरी गोष्ट याला टॅप केला गेला सेलिंगचा विचार करायचा म्हणजे पहिला सेलिंगला बसायचं. टार्गेट सेलिंगचं 1-2 किंवा 1-3 यायचं तिथून बाहेर पडायचं. जर न देता स्टॉप लॉस हिट केला तर स्टॉप लॉस लगेच हिट करून तुम्हाला बायला बसायचं म्हणजे हा लॉस ह्या ट्रेडमध्ये रिकव्हर होऊन जाणार. म्हणजे दोन्ही ट्रेड आपण डिफाईन करून गेले आहेत. ऍक्सिस बँक जर बघितलं तर ऍक्सिस बँक मध्ये ही एक सेलिंग झोन आहे. त्या टॅपला केलं की तुम्हाला सेलिंगचा विचार करायचा इथून खाली 1-2 किंवा 1-3 यायचं तिथून बाहेर पडायचं. हा व्ह्यू झाला आपला निफ्टी बँक निफ्टीचा आणि गोल्डचा. फक्त अशाच प्रिडिक्शनसाठी नक्की 200 व्ह्यूज आपलं कंप्लीट होते. नक्की व्हिडिओ नेक्स्ट येऊन जाईल. फक्त आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, नक्की बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.